इंडियाच्या एवढ्या शहरांमध्ये फिरलो पण एवढा प्रॉब्लेम कुठंच नाही आला बरं राहिला. एवढा प्रॉब्लेम फेस केला इथं रामेश्वरममध्ये. चिन्नस्वामी रेसिडेन्सीमध्ये काय त्यांनी मला अलाउड नाही केलं, माझं पेमेंट पण त्यांनी पुन्हा रिफंड नाही केलं. असं केळीच्या पानावर जेवण घेतलंय. हे आहे रामाच तीर्थ. इव्हिनिंगला गोपुरम काय छान दिसतंय. बापरे काय भारी दिसतंय. त्या वरच्याला गोपुरम म्हणतात. साऊथ इंडियामध्ये भरपूर आहेत असे गोपुरम. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, मोबाईल बाहेरच ठेवा लागतोय. हे वेस्ट टॉवर आहे, त्याच्यावर नक्षीकाम पण एकदम भारी केलेलं आहे. आता उतरलोय मंडपम रेल्वे स्टेशनवर. हे शेवटचं रेल्वे स्टेशन आहे, याच्या पुढे ट्रेन जात नाही. पहिली जायची रामेश्वरम पर्यंत, पण त्याआधी मी इथं मंडपम मध्ये थोडं कटिंग करायला चालू. डोसा वगैरे 25 रुपये त्याची किंमत आहे. हो कसं लागतं, चांगलं आहे. चटणीची टेस्ट जरा वेगळीच आहे. 150 रुपये चार्जेस सांगितले, बरोबर आहे. ठीक आहे तशी. आत्ता कटिंग करून निघालो इथून. एवढी काही चांगली नाही केली पण ठीक आहे, वाढून जातील केस नंतर. आता चाललोय मी रामेश्वरमच्या बस घ्यायला. इथून तिथं बस आहे, माझ्या समोरच बस आहे. तिथून बस घेईन रामेश्वरम जाईल. धनुषकोडीला पण बस आहे, 1 रुपये तिकीट आहे फक्त गव्हर्नमेंट. खूप गरमी इथं, 1 तास झाला बसचा वेट करतोय, बस पण येत नाही. हे असं बस स्टँड आहे आणि माझी पब्लिक बसलाय. आलोय आता रामेश्वरमला. माझ्यासमोर तिथे टेम्पल आहे, पण इथे रूमच भेटत नव्हते. ऑनलाईन बुक केलं गोवायबीवर, 800 रुपयाला पडली रूम. सिंगल पर्सनला रूमच येत नाही. ते भरपूर ठिकाणी विचारलं मी. आधी ऑनलाईन बुक केलं आणि आता रूमला चाललो आहे. काहीतरी चिन्नस्वामी नाव आहे त्याचं. होतं मी चिन्नस्वामी रेसिडेन्सीमध्ये, पण काय त्यांनी मला अलाउड नाही केलं, माझं पेमेंट पण त्यांनी पुन्हा रिफंड नाही केलं. आता मी चाललोय नवीन हॉटेल पाहायला. ते म्हणताय की सिंगल पर्सनला अलाउड नाही. ते चिन्नस्वामी रेसिडेन्सी माझ्या मागे. 2 तास झाले मी हॉटेलच्याच नादामध्ये. चला अशी पण एक्सपिरियन्सेस असताय. पाहतो होतं कुठे अजून रूम भेटतंय का. मला अजून मंदिरात दर्शन घ्यायचंय. संध्याकाळी धनुषकोडीला जायचे. सकाळी कटिंग केलेली अजून मी फ्रेश नाही झालेलो, परंतु हॉटेलचा प्रॉब्लेम येतोय. भयानक एक्सपिरियन्स आहे. चला अशी पण एक्सपिरियन्स यायला पाहिजे. फोन खूप वाढले. एवढा स्ट्रगल केदारनाथला पण रूम भेटायला नव्हता. केदारनाथला सुद्धा जागोजागी लगेच रूम अवेलेबल होत होत्या, पण रामेश्वरमला रूमच देत नाही. काय इश्यू काय माहिती. भरपूर ठिकाणी विचारून झालं. आता कुठं रूम भेटेल काय माहिती. हे मेन टेम्पल एरिया. फायनली मला जिथे सिंगल लोकांना राहिलेलं अशा ठिकाणी जागा भेटली. हा हॉल आहे, तिथे लॉकर आहे. माझ्या मागे ओपन हॉल आहे, तिथे राहायचं आणि लॉकरमध्ये सामान ठेवायचं. 500 रुपये चार्जेस आहे. एक दादा भेटले, त्यांच्यासोबत आलो इथं. आता त्यांच्यासोबतच जेवायला जाणार आहे मंदिरामध्ये. फ्रेश झालो आणि आता जातो मंदिरात. अशा आश्रममध्ये राहतो आणि तिथं समोरच समुद्र आहे. इंडियाच्या एवढ्या शहरांमध्ये फिरलो पण एवढा प्रॉब्लेम कुठंच नाही आला बरं राहिला. पण ठीक आहे, आता भेटलं आहे अकोमोडेशन 500 रुपयामध्ये. आता चालू आहे मंदिराकडे मी. मंदिर 12:30 ते 3 वाजेपर्यंत बंद राहतं. आता मी 3 वाजता दर्शनाला जाईल. गोवायबीवाल्यांकडून पण भांडून मी 800 रुपये पुन्हा घेतलेच कस्टमर केअरवाल्यांकडून. बरं झालं तेवढं तरी. असं केळीच्या पानावर जेवण घेतलं आहे. सांबर राईस कढी टाईप आहे, 2 भाज्या आणि पापड, असं काही जेवण आहे. काही दर्शन घेऊन मी निघालो आता बाहेर. आतमध्ये दर्शन घेतलं लाईनमध्ये लागून. इथे माझ्या मागे टेम्पल आहे. मंदिराची हिस्ट्री अशी आहे, जेव्हा इथे रावणाला मारून वध करून इथे आला होता, तेव्हा प्रायचित्त करण्यासाठी इथे भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न केलं होतं आणि इथे प्रायचित्त केलं होतं ह्या जागेवर. म्हणून इथे रामेश्वरमचं टेम्पल उभा केलेलं आहे. रामाच्या तीर्थाने दर्शनाला चाललोय. तसंच लक्ष्मणाचं पण तीर्थ आहे, तिथून जवळच आहे. आणि इथेच एक पॉन्ड आहे. राम सेतू कसा होता त्याचा डेमो मॉडेल बनवलेलं आहे. हे आहे पॉन्ड, त्याच्या मधोमध्ये ते तीर्थ, रामतीर्थ.
तीर्थमचं दर्शन करून चाललो आहे लक्ष्मण तीर्थमला. जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवरच आहे, काय ऑटो घेण्याची पण गरज नाही तर. हे लक्ष्मण तीर्थम लक्ष्मणाचं मंदिर. आजचे सगळे स्पॉट झाले माझे भाऊ. रामेस्वामी टेम्पल, बाकीचे 2 तीर्थ आणि छोटे छोटे मंदिरं. उद्याचे स्पॉट महत्त्वाचे आहे माझे. उद्या धनुषकोडी पाहिला, सकाळी जावं लागेल. 4 स्पॉट आहे उद्या. त्यानंतर बिभीषणचं मंदिर, एपी अब्दुल कलामांचं मेमोरियल, पम्बन ब्रिज. असं करून संध्याकाळी 6 वाजता रिटर्न. पॉंडिचेरीला ट्रेन आहे. जातो आता बीचला, मस्तपैकी जाऊन बसतो. संध्याकाळची वेळ झाली. इव्हिनिंगला गोपुरम काही छान दिसतोय. संध्याकाळी आलोय समुद्रावर. नजारा आहे संध्याकाळ. यू आर अ DMK सपोर्टर और अन्नामलाई सपोर्टर? अन्नामलाई. अन्नामलाई IPS ऑफिसर ना? Yes.